अजून एक मित्र लग्नाच्या जाळ्यात अडकला. मी आहे प्रज्वल, म्हणजेच तुमचा पॅशनेट ब्लॉगर. आज मी आणि माझे मित्र चाललोय लल्ल्याच्या साखरपुड्याला. साखरपुड्याचं लोकेशन कोल्हापुरातनं 35 ते 40 किलोमीटर लांब होतं आणि आमचं ठरलं एक लहान ट्रिप करायचं म्हणून. जरा पुढे आलो आणि यल मारायला थांबलेलो सगळीजण, पण ही दोघं काय पिशव्या घेऊन बसलेलीच वाटतं. गाडीतून बैल येत नव्हते. मग आम्ही आलो हॉलमध्ये. नियोजन एकदम विषयाड होतं. पहिला भावी नवरदेवाला भेटलो, म्हणजेच लल्ल्याला. बुका जाम लागलेला. लल्ल्यानं म्हणला नाश्त्याचं पण नियोजन आहे, लवकर जावा गिळायला. त्याला मी माहितच आहे आमचं काम तेच आहे, गिळायचं नुसता. मग काय सुट्टी देऊन चालते. गरमागरम उपीटवर दिला दणका. आमचा निकल्या काय सुट्टीच देत नव्हता. ही दुसरी फेरी आहे बघा याची. इकडे येऊन निवांत बसलेलो, तेवढ्यात इथे एकमेकांची आबरू काढायचा कार्यक्रम चालू. शेवटी काय शाळेतले मित्र मग असंच चालायचं. तेवढ्यात भावाची एंट्री झाली. किती खुश झालाय बघा, हरकेज मेंबर हो. इकडे एंट्री झाली आणि आम्ही आलो जेवायला. आमच्यात सगळी खादाड मेंबर आहे. पागड्या काय सुट्टी देत नव्हता, नुसता बासून निवडत होता. आम्ही निघालो हिंडाला. जिकडे रस्ता दिसेल तिकडे. पाहुण्यानं टाकी फुल केलता हो. जाताना इथं फोटो काढायला लई भारी स्पॉट दिसला, म्हणून थांबलो. वातावरण एकदम विषयाड होतं इथं. आमचं ठरलं इथून पावनखिंड जवळ आहे. मग काय चला म्हणलं. आम्ही आलो पावनखिंडला. पावनखिंड विशाळगडाच्या जवळ असलेल्या या खिंडीला लई महत्व आहे.